तुम्हाला पण आवडते का मिसळ पाव खायला? बनवायची असेल तर रेसिपी एकदा बघूनच घ्या। तर एका टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं। थोडंसं पाणी गरम झालं की मोड आलेली मटकी मी त्याच्यामध्ये शिजवायला घालून घेतली। मटकी मी आधीच भिजत घातलेली, त्याला छान असे मोड आलेले। आता त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ ॲड केलं, थोडीशी हळद आणि व्यवस्थित मिक्स करून छान अशी एक उकळी मारून घेतली। 10 मिनिट उकळी मारल्यानंतर मटकी चेक करून बघितली। मटकीला मी 80% शिजवलेलं, थोडंसं कच्चं ठेवून दिलेलं, कारण बाकीची मटकी आपण मसाल्यामध्ये शिजवणार आहोत। मसाल्यासाठी मी घेतलेलं टोमॅटो, आलं, लसूण, बारीक चिरलेलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा। एका तव्यामध्ये मी थोडंसं ऑइल घालून खोबरं घेतलं परतवण्यासाठी। थोडासा लालसर कलर येईपर्यंतच परतवायचं आहे, जास्त त्याला करपवू नका, नाहीतर त्याची चव एकदम खरपूस लागते। त्याच्यानंतर मी कांदा घालून घेते, तो पण छान असा लालसर मी परतवून घेणार आहे। कांदा छान लालसर असा परतवून झाला की काढून घेऊया आणि बाकीचे मसाले पण असेच आपण तव्यामध्ये थोडेसे लालसर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। जिरे, खसखस, तीळसुद्धा आपण फ्राय करू थोडंसं आणि मग काढून घेऊ। टमॅटोसुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत फ्राय करा आणि काढून घ्या। आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊयात। आता आपण देणार आहोत फोडणी। त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल घालून घेतलं आहे। ऑइल मी थोडं कमीच वापरलं आहे, का तर थोडंसं हेल्दी खावं म्हणून। मिसळमध्ये तसं जास्त ऑइल असतं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर कढीपत्त्याची पानं घालून घेतल्यानंतर मी मसाला घालून घेतला आहे तेलामध्ये, तो चांगला फ्राय करून घेतला आणि मसाले घालून घेतले। थोडीशी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला पण मी थोडाच ॲड केलेला आहे, का तर मुलंसुद्धा खाऊ शकतात मिसळ थोडीशी कमी तिखट असेल तर। आता मी शिजवलेली मटकी घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि एक 5 मिनिट उकळी मारून घेणार आहे, म्हणजे बाकीची मटकीसुद्धा या मसाल्यामध्ये छान अशी शिजून जाईल। थोडीशी कोथिंबीर ॲड केली वरून आणि आता सर्व करूयात। तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून सांगा आणखी कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल। तर या मंडळी मिसळ पाव